तुम्ही सेकंड इनिंगमध्ये जयेश भोसले सरांचा आवाज ऐकला, त्याचबरोबरीने रायगड भूषण नितेश पंडित सर आहेत आणि याच गावचा आवाज अर्थातच सुशांत पाटील स्वतः समालोचक देखील आहेत, निवेदक देखील आहेत आणि उत्तम आयोजक देखील आहेत कामोठे या क्रीडा नगरीमध्ये. कामोठे या नगरीमध्ये जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान लाभतं. आमचे पंच प्रवीण पवार, कैलास भोईर हे दोन्ही पंचांच्या भूमिकेत आणि यस चेंडूचा पुरवठा करणारे आमचे लक्ष्मण. चार षटकांचा सामना मॅचला होते सुरुवात. सेकंड राऊंडची मॅच आहे. गोलंदाज अवधूताला पहिल्याच बॉलवरती प्रहार करायचा होता आणि ते झेल घेतला गेलाय. फलंदाज बाद होतोय मंदार. पहिला धक्का पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. आमदार चषक सन्माननीय विक्रांतदादा पाटील, विधान परिषदेचे आमदार, सकाळ सन्मान पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अर्थातच देवेंद्रजी फडणवीस. काय झेल मात्र घेतलाय ते क्षेत्ररक्षकाने. खाली पडला परंतु झेल त्यानं सोडला नाही. सुमित होता आय थिंक त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. परेश आलाय. परेश आलाय. हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे या टीमचा. पहिल्याच बॉलवरती मंदार बाद झालाय. मागच्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्लेच्या षटकातच 18 धावा त्याने कुठल्या होत्या. तिथेच खरं तर एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळालं. त्यानंतर त्याने पराभूत केलं बोनकोडे 11 बोनकोडे या संघाला. दुसरा सामना होता वंच 11 सातपाटीने पराभूत केलं मल्हार मनवीत 11 चेंज गेम ओढवली बी टीमला. खरं तर तो सामना झाला. एक चेंडू एका धावेची गरज होती आणि विजयाची मोहर उमटवली ती सातपाटी टीमने. पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी अवधूत आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याने घेतले विकेट. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं देण्यात आलेली आहेत. त्याखेरीज तुमच्यासाठी अतिरिक्त वेळ नसेल हे लक्षात असू द्या. परेश सर्वतोपरी फिल्डिंगची चाचपणी करत असताना पॉवर प्लेचं एकमेव षटक टाकतोय गोलंदाज अवधूत. पुन्हा एकदा कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चलाक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं थ्रो मात्र केला. आणखी एक चेंडू निर्धाव. पाक गोलंदाज एक विशिष्ट पद्धतीची फिल्डिंग त्याने सेट केली आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. मिड ऑफ आतमध्ये आणि एक प्लेअर डायरेक्ट कव्हर पॉईंटला आहे. कव्हर पॉईंट कदाचित बॅकवर्ड पॉईंट नाही तर कव्हर पॉईंट याच पोझिशनमध्ये आणि एक डीप कव्हरला आहे. क्षेत्र डायरेक्ट कव्हरचं खुलं ठेवण्यात आलंय. पुढे ठेवला होता बॉल ऑन साईडला. फटका केसला मिड विकेटच्या दिशेनं पहिली धाव. धाव फलकावरती पृथ्वी 11 टेंबिवली संघाची. नेक्स्ट मॅच अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी विरोधात मचिंद्र स्मृती दारावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्टेड टॉस करण्यासाठी आपण या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी विरोधात मचिंद्र स्मृती दारावे. पहिली धाव धाव फलकावर. फटका पुन्हा फसलाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. कमालीची गोलंदाजी अवधूत कामत कडून. दुसरा धक्का दिवेश पाटीलने हा झेल घेतलाय. धन्यवाद. याच दरम्यान अतिथी कक्षात लोकशाहीचा चौथा स्तंभ कोकण संध्या या खरं तर दैनिकाचे संपादक आदरणीय केवलजी महाडिक साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. खरं तर पत्रकारिता म्हणजे समाजातील अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्यानं ज्या पत्रकारांच्या माध्यमानं होतोय त्या कोकण संध्या या दैनिकाचे संपादक सन्माननीय केवलजी महाडिक. मी विनंती करेन संयोजकांना की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. थोड्या वेळातच अगदी 1 षटकाच्या समाप्तीनंतर सन्माननीय पाहुण्यांना त्यांचा आदरपूर्वक सन्मान या MLA ट्रॉफी 2025 दरम्यान केलं जाईल. आयोजक विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयोजकांच्या वतीनं. थँक्यू.
दमदार स्ट्रोक आल्या आल्या आक्रमण केले आदित्य भोईरने. पहिल्या मॅचमध्ये सलामीला आला होता, या मॅचमध्ये डिमोशन झालं आणि त्या डिमोशनचा वचपा मात्र आदित्य भोईरने चांगलाच काढलाय. सांगून देतो आपल्या साथीदारांना, माझ्या बॅटमधून धावा येत आहेत. षटकार मात्र आलाय अवधूत कामतच्या विरोधात. फक्त एकच धाव होती. पहिल्या 4 चेंडूंवरती 2 फलंदाज अवधूतने बाद केले होते. 5व्या बॉलवरती आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खातं उघडलं षटकाराने फलंदाज आदित्य भोईर. धावसंख्या 7. पॉवर प्लेचं एकमेव षटक. 4 षटकांचे सामने. नेक्स्ट मॅच जीवदानी बामणडोंगरी विरोधात मच्छिंद्र स्मृती दारावे. फसवा चेंडू अवधूत कडून अचानकपणे उसळी घेतली. या चेंडूने बॉल चालला वेगाने. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. काय प्रयत्न केले, भले चौकार गेला असेल परंतु लाजवाब प्रयत्न राहिले सुमित मात्रेकडून. एक चांगला झेल त्याने घेतला होता या अगोदर. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल, शॉट थर्डमॅनला बीट करून मागे चालला होता हा चेंडू. अगदी सीमा रेषा लगत अडवला परंतु शेवटी पाय घसरला आणि मात्र तो स्वतः सीमारेषा पार गेला. चेंडू सीमारेषा पार गेला. लास्ट बॉलवरती आला चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात 1-11. चला, फील्ड टीमला फायनल कॉल असेल. आपण प्लीज वारंवार टीम मीटिंग नको. या ठिकाणी थेट वेल वाचवायचा आहे. सातपाटी पालघर टीमला अलर्ट केलं जातो आहे आणि दोन्ही पंचांना रिक्वेस्ट असेल की लगेचच त्यांना टाईम अलर्ट करा. खरं तर या ठिकाणी स्टॉपवॉच ऑन करणं गरजेचं आहे. समीर सर, ज्या ठिकाणी 4 षटकं आहेत तर 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. नाही, 20 मिनिटं, फक्त 20 मिनिटं 4 षटकं तुम्हाला हे समीकरण बांधावंच लागेल. जे निर्बंध आहेत, जे नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं या स्पर्धेमध्ये बंधनकारक आहे, हे लक्षात आणि असू द्या. त्यात 3 षटकं जर 15 मिनिटात पूर्ण झाली नाही तर एक फलंदाज क्षेत्ररक्षक माफ करा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला रवाना करावा लागेल. कामोठीच्या स्पर्धा म्हटल्यानंतर नाईटच्या स्पर्धा 6:20ला 6:25ला चालू होताना आम्ही पाहिल्यात आणि 12:15 12:20ला समाप्त झाल्यात. हे पहिल्यांदा असं घडतंय की डे नाईटची मॅच परंतु एवढ्या उशिराने. फटका फसलाय. लिडिंग एज घेतले. स्वतः गोलंदाज धावतोय उलटा आणि ते चांगला झेल. वॉट अ कॅच बाय वीरू बाबरे. फलंदाज बाद वीरू बाबरे या ठिकाणी बॅक टू पॅव्हेलियन होतोय. तोपर्यंत या अतिथी कक्षात सन्माननीय केवलजी महाडिक सरांचं शुभागमन आहे. समाजसेवक आहेत आणि पत्रकारही आहेत. तर खरं तर पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. दुर्गम दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांची लेखणी सातत्यानं तत्पर राहिली ते आदरणीय केवलजी महाडिक यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. मी विनंती करतोय गोयलजी आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आजची रजनी आणि या रजनीत या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. तर या मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय केवलजी महाडिक यांचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जातोय. त्यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार आहे मायेचा. उबदार वस्त्र त्यांना दिला जातोय आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन साऊंड ऑपरेटर उदय पवार कॉर्डलेसचा फक्त थोडा आवाज लेवल फक्त 1. या ठिकाणी केवलजी महाडिक यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. संयोजकांच्या वतीनं विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान, राहुल भाऊ बोर्डे यांच्या सहकार्यांच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मान. O2 समीर सर. कदाचित इथे 2 चान्स मात्र तयार झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेज मात्र लवकर क्लोज झाला. एजला बॉल लागला. फॉलो थ्रूमध्ये देखील झेल घेण्याचा प्रयत्न वीरू बाबरेने केला. त्यानंतर मात्र मिड ऑफच्या दिशेनं बॉल गेला. तिथेही डायरेक्ट हिट झाला परंतु बॅटर बाल बचावला. एक धाव जोडली जाते. दुसरं षटक मार्गस्थ. धावा आहेत त्या 12. 1-11 सातपाटी आणि त्यांच्या विरोधात पृथ्वी 11 टेंबिवली. एक वेगळाच फटका अगदी आपण पाहिला. स्वतः वीरू काय झेल त्यानं घेतलाय. याच ओव्हरमध्ये 2 कॉटन बोल्ड वीरूकडून. उलटा धावला. फॉलो थ्रू मधून उलटा धावणं कठीण काम आहे. फटका इथे फसलाच होता. अनपेक्षितपणे उसळी घेतली चेंडूनं. उलटा धावत असताना मात्र आज झेल घेतला वीरू बाबरेने. कमालीची गोलंदाजी आणि त्याचबरोबर तितकीच चांगली फिल्डिंग.
कित्येकदा कोचेसला आम्ही पाहिलंय की ते आपल्या बॉलरला, फास्टर बॉलरला नेहमी सांगतात वीरू बाबरेचा आणखी एक अप्रतिम झेल आपण इथे पाहिला. 2 झटके त्याने मात्र आपल्या ओव्हरमध्ये दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील अवधूत कामतने 2 फलंदाज मात्र बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 11, आत्तापर्यंत धावा आहेत त्या 12 विकेट गेल्यात त्या 4. बॅकफुटला ढकलण्यात यश मिळाले पृथ्वी 11 टेंबिवलीला. नेक्स्ट मॅच अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात मचिंद्र स्मृती दारावे. मनीष आलाय नवीन फलंदाज मैदानात. वीरू बाबरे या उसळत्या चेंडूवरती स्विच करण्याचा प्रयत्न होता. पलटी शॉट. चला, मचिंद्र स्मृती दारावे, अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी, तुम्हाला 3 कॉल देऊन झालेले आहेत. आपण टॉससाठी या सर्व सूचना आयोजकांच्या आहेत. कारण मॅचेस 4-4 ओव्हरचे आपल्याला सर्वच कंप्लीट करायचे आहेत आणि आता वाजलेले आहेत 9:15. पातला बॉल फ्लिक केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद. स्क्वेअर लेगला झेल चांगला टिपला जातोय. आणखी एक बॅटर आउट झालाय. निम्मा संघ गारद केलाय तो 7 पाटीने पृथ्वी 11 टेंबिवलीचा. 2 ओव्हरचा खेळ. 1 चेंडू बाकी आहे या षटकातील, परंतु 3 फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय वीरू बाबरेला. तर लगेचच टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आजच्या रजनीतील बिपोलमधील फ्रेश फर्स्ट मॅच आणि आजच्या लॉर्ड्समधील तिसरी प्राथमिक फेरीतील ही एक लढत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येईल. चेंबूर आर्टिस्ट ग्रुपचे रुपेशजी, सुनीलजी रुपेकर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम सुनीलजी रुपेकर. आपल्याला विनंती असेल, आमच्या आयोजकांतीनं आपला मंचावरती सहर्ष स्वागत केलं जात आहे. सुनीलजी रुपेकर, चेंबूर आर्टिस्ट ग्रुप. वेलकम सुनीलजी रुपेकर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. या ओव्हरमध्ये वीरू बाबरे आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्याने मात्र केली. फक्त 1 धाव दिली आणि विकेट घेतल्या 3. सुशांत, उदय पवार साऊंड ऑपरेटर SK. चला, लगेचच आपण आपल्या साऊंड सिस्टीमशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी सुनील रुपेकर अतिथी कक्षात विराजमान होत आहेत आणि ज्यांची परत एकदा प्रतीक्षा होती ते आपले विक्रांत दादा प्रतिष्ठानचे. हॅलो 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 चेक. हॅलो, राहुल भाऊ बोर्डे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. खरं तर या सर्व गेस्टचं, सर्व अतिथींचं, मुख्य मान्यवरांचा मी मनस्वी सहर्ष स्वागत करतो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि इथे जोरदार अपील. आणखी एक फलंदाज मात्र इथे बाद झालाय. 6 विकेट पृथ्वी 11 टेंबिवली. पहिल्या मॅचमध्ये बोनकोडे 11 बोनकोडेच्या विरोधात देखील
शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता आणि या मॅचमध्ये अक्षरशः सातपाटी टीमने पृथ्वी 11 टेंबिवलीला बॅकफुटला ढकलले. 6 गडी बाद झालेत आत्तापर्यंत. धाबा झाल्यात त्या 12 वरती 6 गडी बाद. अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण त्वरित टॉससाठी या. SP ब्रदर्स अकिब शेख पुरस्कृत मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. बामणडोंगरी संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी या. पाहुण्यांचे इथे आगमन विक्रांतदादा पाटील त्यानंतर मुस्तिक पटेल सर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाच्या संघ असेल या. तर दारावे संघाचे पॅकर मुस्किप पटेल सर यांचं शुभागमन आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, राहुलभाईंना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते मुस्तिक पटेलजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर यहाँ उपस्थित अकीब से आपको भी रिक्वेस्ट है कि आप भी हमारा MLA ट्रॉफी का ये सम्मान स्वीकार करें. हमारे आयोजनकर्ता राहुल भाऊ बोर्डे उनके कर कमलों द्वारा आपको ये वस्त्रालंकार और फूलों का गुलदस्ता. तदनंतर सुनीलजी रुपेकर चेंबूर आर्टिस्ट ग्रुपचे सुनीलजी रुपेकर प्लीज चला या. आपला या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी असेल. तर बामणडोंगरी संघाचा संघनायक आला की थेट परत एकदा जाऊ आपण टॉसकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुनीलजी रुपेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल भाऊ बोर्डे यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे. या सर्व सन्माननीय अतिथींचा मी मनस्वी आभार करतोय. थँक्यू. गो टू समीर सोमने सर. धावा संख्या 15. नुकताच एक चौकार आलाय. 17 लॉस ऑफ 6 विकेट. फक्त दिशा दिले. या षटकात धावा येत आहेत पृथ्वी 11 टेंबिवली संघासाठी. कलात्मक हा फटका होता. अगदी गुडघे टेकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. गोलंदाजाच्या गतीचा मात्र वापर केला. फक्त दिशा दिली आणि शॉट तडम्यानला देखील फिल्डिंगमध्ये मिस्टेक आणि त्याचा फायदा पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. 4 धावा स्कोर 21-21. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं तब्बल 2 लाखाची ही स्पर्धा इथे संपन्न होते. तिसरं षटक चालू आहे आणि 1-11 सातपाटी 2 ओव्हरमध्ये कंट्रोल ठेवलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये 2 चौकार. धीम्या गतीने टाकलेला बॉल स्लॅश केलाय, परंतु गती कमी त्या कारणास्तव फक्त एकच धाव मिळेल. बॅटर मोनिश पाटील मागच्या मॅचमध्ये देखील शेवटी येऊन त्यांना आक्रमण केलं होतं. 1 धाव जोडली जाते. स्कोर धावून पोहोचला 22 वर 22 आणि विकेट गेल्यात 6. नेक्स्ट मॅच SP ब्रदर्स अकिब शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ मच्छिंद्र स्मृती दारावे. कॅप्टन उपस्थित आहे. चला जीवदानी बामणडोंगरी अधिराज 11 यस तेजस मात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. वेगवान चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह होता. फक्त एकच धाव. अधिराज 11 निखिलजी ठाकूर साहेब नेरूळचे जे पुरस्कर्ते आहेत जीवदानी बामणडोंगरी संघाचे उपस्थित असतील तर निखिलजी ठाकूर साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. यस नेरूळचे निखिल ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी. कॅप्टन उपस्थित झाले. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस करून घेऊ. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावा संख्या आहे 23. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली. तिसऱ्या षटकात धावा पुन्हा एकदा आल्यात त्या 11. 1-1चाच खेळ मात्र चालू आहे. विकेट गेल्यात 6. मोनिश पाटीलचे प्रयत्न चालू आहेत. सुरुवातीला मंदारने आक्रमण केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. पुन्हा त्या 2 ओव्हरमध्ये धावा थांबल्या. लास्ट ओव्हरला मोनिश पाटीलचंच आक्रमण उपयुक्त ठरलं होतं मागच्या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये देखील आपल्या फलंदाजीतले
फटके दाखवत असताना मोनिश पाटील. 23 झाल्यात. लास्ट ओव्हर पाहूया कितपत टार्गेट उभारलं जाणार. 32 साठी झुंज द्यावी लागली होती सातपाटी टीमला वडवलीच्या विरोधात. बॉल वळवला, त्याचा फायदा मिळाला. विकेट किपरने घेतला इथे झेल. फलंदाज बाद 7व्या क्रमांकाचा. विकेट किपरने आणखी एक झेल घेतला. दिवेश पाटील होता विकेट किपरच्या भूमिकेत. 7वा धक्का दिलाय गोलंदाजाने. श्रेयस देव लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी लेफ्टी. रनअप छोटासा स्पिनर बॉलर आहे. उंच पुरा गोलंदाज. उंचीचाही फायदा करतोय. बॉलला टॉसअप करतोय. लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी बॉलरला आपण नेहमीच सर्वांना ठाऊक एक निसर्गदत्त देणगी असते आणि तिचा ते फायदा रायटी बॅटरच्या विरोधात नेहमीच घेत असतात. तेवीस धावा धावफलकावरती पृथ्वी 11 टेंबिवली संघाच्या. पूलचा फटका फसलाय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा फिल्डर. झेल मात्र सुटला. झेल सुटला. चांगला प्रयत्न होता. खूप अंतर त्यानं कापलं होतं परंतु झेल सुटला. आमदार चषक हवेत चेंडू आणि मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आला धावत. झेल सुटला. पुन्हा संधी होती परंतु झेल पुन्हा सुटला. एकच धाव घेतले जाते. स्कोर 24. मागच्या मॅच मध्ये चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात 32चं टार्गेट होतं. सातपाटीच्या विरोधात 33चं टार्गेट आणि ती मॅच एक चेंडू 1 वरती गेली होती. ही देखील विसरून चालणार नाही. म्हणजे हा देखील सामना रोमहर्षक होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. चेंडू शिल्लक आहेत अद्यापपर्यंत 4. 24 झाल्या धावा. 4 चेंडूंमध्ये पाहूया मोनिश पाटील कशा पद्धतीने धावा उभारतोय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा हवेत राहिला हा चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. दुहेरी धावेने स्कोर 26 झालाय. नेक्स्ट मॅच अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात ESP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे या 2 संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. दोघांचंही स्वागत. 26 धावा. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचलाय. कार्पेटच्या सायने बॉल वेगाने चाललाय. क्रीज सोडले आणि कदाचित मोनिशच बाद असेल. यस, मोनिश आउट आहे. 8व्या क्रमांकाचा धक्का पृथ्वी 11 टेंबिवली संघाला. स्कोर जाऊन पोहोचलाय 27 वर. 27. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील तब्बल 2 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. बेस्ट बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल. बेस्ट बॉलरसाठी बेस्ट सायकल आणि त्याचबरोबरीने बेस्ट फिल्डरसाठी देखील आकर्षक ट्रॉफी. सन्माननीय आदरणीय विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील, महासचिव भाजपा महाराष्ट्र राज्य यांना संबोधित करणारी ही स्पर्धा विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धावा आहेत त्या 27. विकेट गेल्यात 7. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 8 विकेट गेल्यात आतापर्यंत. च्या आसपास मग मजा येईल. 5ला बॉल खोदून काढला मिड विकेटला. अगदी स्क्रीनच्या समोर फेक होते. विकेट कीपर एंड कडे परंतु 2 धावा इथे घेतल्या चपळाईने. धावांसाठी धाव सध्या चालू आहे पृथ्वी 11 टेंबिवली संघाची. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 29 धावा. 29 लॉस ऑफ 8 विकेट. पृथ्वी 11 टेंबिवली विरोधात वंश 11 सातपाटी. एक संघ भिवंडीचा, एक पालघरचा. क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉल. कमालीचा चेंडू होता. खरं तर लेग स्टंपच्या बाहेर कदाचित असावा. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहण्यालायक असेल हा चेंडू. गोलंदाज श्रेयस देवचा लेफ्टी बॉलर आहे. हा बॉल सोडून दिला आणि ते चोरीच झाली. लास्ट बॉलवरती फलंदाज बाद झाला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त.
पृथ्वी 11 टेंबिवली संघाची धावा संख्या 29. 30चं टार्गेट आहे, कंपल्सरी चेसिंग, अर्थातच 30 धावा कराव्या लागतील विजयासाठी. वंच 11 सातपाटीला. चला आपण करतोय टॉस. आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला असेल तो अर्थात अजिराज 11 जीवदानी बामण डोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल ते अर्थात SP ब्रदर्स अर्थात मच्छिंद्र स्मृती दारावे या दोन संघांदरम्यानची लढत. आणि या आदरणीय केवलजी महाडिक साहेब यांना इन्व्हाइट करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे आणि एका बाजूला अजिराज 11 जीवदानी बामण डोंगरी. दोन टेनिस बॉल क्रिकेटमधील महासत्ता. 4 षटकांची लढत राहील. टेल इज अ कॉल. टेल आलाय, टॉस जिंकलाय तो अजिराज 11 जीवदानी बामण डोंगरी या टीमने. साहेब आपल्याला विनंती की पण आसनस्थ व्हावं. तेजजी मात्रे एक मोठी स्पर्धा, मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण दाखल झाला आहात. नाईटची स्पर्धा आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी असा असेल की आपल्या संघामध्ये युवा खेळाडू जास्त दिसत आहेत आणि युवांकडून किती अपेक्षा राहील एक मोठ्या स्पर्धेमध्ये? क्रिकेट खूप वाढत चाललेलं आहे आता, त्यामुळे युवाच खेळाडू खेळतात आणि ते त्यांचे एफर्टसुद्धा जास्त लावतात. आणि आमच्या गावात एकच टीम आहे, तशी धाराव्याचं पण एक गाव एक टीमच आहे. त्यामुळेच दोन्ही संघामध्ये कॉम्पिटिशन असते, कोणत्या खेळाडूला कधी चान्स भेटतो ते. त्यामुळेच एकच असं प्लेअर नाही आहे, ज्याला ज्याला चान्स नेहमी भेटतो ना तो त्याचा गेम दाखवतो आणि तो कंटिन्यू प्लेइंग 11 खेळतो. मग तेजस टॉस जिंकला आहात, किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी टॉस आणि डिसिजन काय घ्याल? टॉस खूप इम्पॉर्टंट होता, कारण की धारावी आमच्या मॅच ॲक्च्युली गटच आमचा रोजच असतो. जिथं जावं तिथं आम्ही 8 दिवसात आमच्या 3 ते 4 मॅच होतच असतात. टॉस जिंकलोय, प्रथम मी फिल्डिंगच करेन. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रजनीची मॅच आहे, कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला? नक्कीच, ते सुद्धा चांगले बॅटिंग बॉलिंग आहेत. जर 30-35च्या आत जर रोखलं तर आम्हाला सुद्धा चेस करायला बरं वाटेल. फिल्डिंग तुम्ही स्वीकारली त्याच वेळेला मला एक बाबीची आठवण झाली की आदित्य पाटीलची गोलंदाजी, ओंकारची गोलंदाजी असेल, एक चांगल्या गोलंदाजी ताफा तुम्ही बनवलेला आहात. प्रत्येकाचं प्रदर्शन चांगलं आहे, परंतु आदित्यकडून किती अपेक्षा आहे तुम्हाला? आदित्य आज आय थिंक पोचला तर ठीक आहे, नाहीतर नसेल. बाकी सर्व प्लेयर आहेत, पण ज्यांना ज्यांना बॉलिंग भेटेल त्यांनी त्यांचे एफर्ट्स दाखवले. तर कारण की क्रिकेट हा कुठला एका खेळाडू डिपेंड नाही आहे. क्रिकेटमध्ये 11च्या 11 खेळाडूंना तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यावे लागतात. बॉलरसुद्धा आमच्याकडे 6-7 असतात अवेलेबल. आदित्य जर पोचला तर चांगलीच गोष्ट आहे. अदरवाईज बाकीचे बॉलरसुद्धा खूप चांगले आहेत, ते त्यांची करामत दाखवतील. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. सर्वाधिक स्पर्धा खेळणारे कॅप्टन म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो, कसं वाटलं आयोजन आणि नियोजन आमदार चषकाचं? नक्कीच कामोठ्यामध्ये खूप चांगल्या टुर्नामेंट होतात. सिटी असल्या कारणाने खूप लवकर सामने चालू करायचा प्रयत्न करतात. संघाने विनंती करतो, एक 5-10 मिनटं लेट झाला, 15 मिनटं लेट झाला ठीक आहे, परंतु 2-2 अडीच तास तुम्ही लेट करता, त्याच्यामुळे षटकंसुद्धा कमी खेळायला मिळतात. त्याच्यामुळे एखाद्या टीमला सुद्धा हे होतं. मी डेफिनेटली असं कुठल्या टीमचं नाव घेऊन बोलत नाही आहे, ऑल ओव्हर बहुतेक ठिकाणी हेच चाललं आहे. आज जर जो संघ लेट आला, तो जर संघ लवकर आला असता तर नक्कीच सर्व मॅच 5 ओव्हर 4 ओव्हरच्या बघायला भेटल्या असत्या. परंतु आज आयोजकांना सुद्धा नाईलाज आहे, कारण की मी स्वतः पोलीस आहे, त्यामुळे इथे प्रोटोकॉल खूप असतात आणि बाजूला सिटीमध्ये राहणारे लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना 11-10चाच टायमिंग असतो ॲक्च्युली, पण तरीसुद्धा ते 11पर्यंत मॅच संपवायचा प्रयत्न करतात. म्हणून आज तुम्हाला 4 षटकांचे सामने बघायला मिळतात. सचिनची जोडी. सचिन बॅटिंग करायची आहे प्रथमतः. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स होतोय. संघ बांधणी कशा स्वरूपाची केली? आज कोणते चेहरे पाहायला मिळतात? विकीची अनुपस्थितीमध्ये संघ त्या रीतीचा बांधला आहे का तुम्ही? हो नक्कीच, कारण की सर्वजण चांगलेच खेळत आहेत आणि चांगला संघ आणि चांगला परफॉर्मन्स होत चाललाय. किती वेळेला आठवड्यामधून किती वेळेला गाठभेट होते जीवदानी बामण डोंगरीच्या अगेन्स्ट? आता सांगू शकत नाही, कारण की तेच सामने प्रत्येक दिवशी चालूच असतात. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का आणि आयोजन कसं वाटलं या स्पर्धेचं? हो नक्कीच, चांगली मॅच बघायला मिळेल, कारण की दोन्ही संघ ताकदवर आहे आणि स्पर्धा बोलले तर खूप छान स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. न्यूज ब्रॉमडी टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकलाय जीवदानी बामण डोंगरी या टीमने अँड दे विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पहिला चेंडू जो मात्र इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट आहे 30 धावसंख्येचं. DRS कॉल करण्यात आला. वेस्ट साईड इथे पाहिली जाईल. बॅटिंग टीमने इथे DRS घेतला. प्रवीणजी पवार सरांनी हा कॉल दिला की इथे DRS कॉल करण्यात आला. छोट्या श्रेणीचे अंपायर, परंतु रायगड नगरीमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असे अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
चला तिसऱ्या पंचांची उपस्थिती लाभत असताना आपण पाहत आहोत. DRS कॉल करण्यात आला. वेस्ट साईड किती आहे पाहिली जाईल, कारण पहिला बॉल फेस करत असताना श्रेयस देवला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. चला तर तोपर्यंत याच दरम्यान अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अतिथी पत्रकार नितीनजी जोशी जर्नलिस्ट आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी आदरणीय राहुल भाऊ बोर्डे आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ती नितीनजी जोशी यांचा आदरपूर्वक सन्मान. सध्या समाजाचा सर्वांगीण विकास होत असताना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वधारली गेली आणि मीडिया म्हणून लोकशाहीत असणारं महत्त्वपूर्ण घटक नितीन भाऊ जोशी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. आजच्या कार्यक्रमाला अतिथी कक्षात MLA ट्रॉफी 2025 विक्रांत दादा प्रतिष्ठान आयोजित आमदार चषकादरम्यान पहिल्या रजनीत पत्रकारांमधून नितीनजी जोशी यांचा आदरपूर्वक सन्मान. राहुल भाऊ बोर्डे यांच्या पवित्र शुभहस्ते त्यांना वस्त्रालंकार दिला जातो आहे आणि सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह दिला जातो आहे, एक गोड आठवण म्हणून या स्पर्धेची. या प्रत्येकदा मैदानाकडे आवाज असेल जयजी भोसले सर. स्क्रीनवरती तुम्ही पाहता एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा. आज येथील या पायरीला गंध आला, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. स्कोरकार्डवरती धावा, संघाची धावसंख्या 9, लक्ष्य 30 धावसंख्येचं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तो अर्थातच वंश 11 सातपाटी संघ सर्वाधिक दुरून ग्रामीण संघांमध्ये आपण पाहतोय. मी उदयजी काळे साहेब यांचा विशेष सन्मान करण्यासाठी आदरणीय राहुलजी बोर्डे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आणखीन एक सन्मान विशेष अतिथींचा आपल्या शुभहस्ते करण्यात यावा. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देव भव येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आद्य कर्तव्य. पुढचा बॉल कमी गतीने इथे खाली राहिला होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जलद गतीने चेंडू हाताळण्यामध्ये वेदांत पाटीलला आपण पाहत आहोत. एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे, कारण जवळपास 2,000-2,500 जास्तीचे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जॉईन झालेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना आपण सेकंड स्क्रीनवरती पाहतोय जिथे विशेष सन्मान होतोय. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळतोय श्रेयस देवच्या रूपाने. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. रन्स त्याच्या बॅटमधून येत होत्या, त्याची बॅट बोलत होती. दुहेरी धावेमध्ये जिथे त्याने डील्स केल्या होत्या, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु तो बाद झाला. श्रेयस देव बाद होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या एकंदरीत 9. लक्ष्य आहे ते 30 धावसंख्येचे 21ची आवश्यकता असताना फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना पाहायला मिळालाय. परंतु संघाचा महत्त्वाचा फलंदाज अर्थात वीरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा राहिलेला पाहायला मिळतोय. त्याला साथ द्यावी लागेल. एकंदरीत वीरू बाबरेचा सध्याचा खेळ पाहिला तर अद्याप तो स्ट्राईक वेरियंटवरती आलेला नाही आहे, परंतु ज्या वेळेला स्ट्रायकर येण्याचा बॅटर धावा गोळा करत असतो ना, त्या वेळेला तो एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका नेहमी अदा करत असताना पाहायला मिळाला. कारण एखादा खेळाडू जर मोठा आहे त्याहूनही अधिक समोरचा खेळाडू जर चांगल्या फॉर्मात आहे, स्ट्रोक चांगले प्ले करतोय, ऑफर्स करतोय, तर त्याची बॅटिंग ही पाहण्याजोगी राहते. हा संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. प्रत्येक अतिथींची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वेदांतचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटरला जास्तीची संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. किंबहुना डावखुऱ्यातच बॅटर जिथे दिवेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. स्विच इट मारण्याचा प्रयत्न केला होता. राईट हँडर बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. काहीसे विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना किंबहुना अतिथींची उपस्थिती आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक चेंडू उजव्या वेष्टीच्या बाहेर निघतो. हदभर वळण चेंडूने घेतलं. गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना केवळ 9 धावा धावफलकावरती आहेत. सातपाटी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अनेक पालघर जिल्ह्यातील आणि पालघर तालुक्यातील नामवंत संघ
आपण या विभागामधून येत असताना पाहायला मिळाले. शार्दूल ठाकूर याच पालघर जिल्ह्याने दिला, जिथे पृथ्वी शॉ देखील याच विभागाने दिला. अर्थात पालघर जिल्ह्याने खूप काय दिलं. अगदी आपण पूनम राऊतला देखील पाहिलं की तिथूनच येत असताना तिला देखील आपण पाहिलं. आणि आदित्य तरेसारखा खेळाडू देखील या पालघरने दिला. अनेक खेळाडू या पालघरने दिलेत आणि त्याच विभागातून येणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लेदर बॉलचे अनेक तारे सितारे या क्रिकेटच्या धर्तीवरून किंवा या पालघर जिल्ह्यामधून येत असताना आपण पाहिलं. वीरेंद्र बाबरे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. उच्चाटण्याची स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः दणाडून सोडली होती, गाजवली होती. परंतु त्या रजनीच्या स्पर्धेमध्ये त्याने केलेला खेळ आज त्याला इथे कामी येईल का तर नाही. कारण येणारा प्रत्येक दिवस राहिलेला शेष कार्य विशेष बनवण्याचा असतो. नवनवीन काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं प्रत्येक दिवसामध्ये. आज त्याच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे, कारण मागील मॅचमध्ये तो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता. त्याने बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, कॅचेस चांगल्या टिपल्या होत्या. परंतु या नवीन सामन्यामध्ये तो प्रदर्शन करावं लागेल. अर्थात मागील सामन्यामध्ये तुमच्या नावावरती आलेलं शतक, अर्धशतक पुढच्या सामन्यामध्ये कामी येत नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या अनेक बाईक्स तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये कामाला येत नाहीत. तर येणाऱ्या नवीन स्पर्धेमध्ये त्या दर्जाचा क्लास आपल्याला दाखवावा लागतो, किंवा तो परफॉर्मन्स करावा लागतो. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान यशला आपण पाहतोय, जो वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. या षटकामध्ये त्याची गोलंदाजी ही चांगल्या टप्प्यावरतीच व्हायला हवी, कारण ज्याच्या गोलंदाजीची दिशा चांगली ना, त्या संघाची दशा चांगली राहते. पुढचा बॉल आडवा बॅटने प्लेड ऑन. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज वीरेंद्र बाबरे, वीरू बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश संपादन केलं. वीरेंद्र बाबरे गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळाला. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये ठरलाय 0. तो स्क्रीनवरती पाहतोय, शहानिशा होतीये, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर तो साऱ्या गोष्टी इथे पाहत असताना पाहायला मिळाला. कशा स्वरूपामध्ये तो बाद झाला, बॅटची आतली कडा घेतली, थेट जिथे यष्ट्यांचा वेध घेतला फलंदाज, जिथे दुसरा बाद होत असताना या संघाने क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं केलं. उमेशजी भोईर सर माझ्यासोबत आहेत. खऱ्या अर्थानं उमेश सर आपण पाहिलं ना, मागील मॅचमध्येही त्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगली झाली, परंतु फलंदाजीचा जो स्तर आहे ना तो उंचवायला हवा. त्याला नवीन बॅटर त्याला घाई करा. अनेक वेळेला आपण या बाबी उल्लेखनीय राहतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती लेदर बॉलच्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. पॅड परिधान करायचे असतात, शस्त्र जिथे गोळा करावा लागतात. परंतु टेनिस बॉलमध्ये एखादा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी जास्तीचा वेळ लागायला नको. आणि तेही ग्रामीण स्तरावरती. ग्रामीण स्तरावरती आपला क्रम ठरलेला असतो बॅटिंगसाठीचा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन बॅटर येत असताना सिद्धार्थ केणीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 9 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू आहेत ते अर्थात 17 आणि 17 बॉलमध्ये 21ची गरज. 17 चेंडू आणि 21 धावा. चेस करत असताना दमछाक झाली आहे फलंदाजांची. पहिला सामना एकंदरीत एक चांगली दर्जाची मॅच पाहायला मिळाली, जिथे 53 धावसंख्येचा पाठलाग लिलया करण्यात आला. परंतु तिथून पुढे आपण पाहिलं ना तर सेकंड मॅचमध्ये आणि थर्ड मॅचमध्ये देखील या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अक्षरशः दमछाक होतीये. उजव्याशीच्या बाहेर रूम बनवला, कट केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव इथे आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. दिबा पाटील क्रीडांगण कामोठेमध्ये आपण आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर या विभागाच्या या क्रीडानगरीवरती अनेक विक्रम सातत्याने घडत असताना पाहायला मिळाल्यात. विभागाच्या अनेक स्पर्धाही येत असताना आपण KGN सारखी स्पर्धा पाहिली, कामोठेची स्पर्धा पाहिली, किंवा आगामी कालावधीमध्ये देखील अनेक स्पर्धा पाहायला मिळतील. परंतु हेच ते ऐतिहासिक मैदान आहे ज्या मैदानावरती चिंचपाड्या संघाकडून महिला खेळाडू याच क्रीडानगरीवरती खेळली होती गोरसाई बीच्या अगेन्स्ट. पल्लवी ढमाळ्याला आपण याच मैदानावरती ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहिलं होतं. बॅटची आतली कडा घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅबल झाला, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी केवळ एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 11 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अनेक बाबी आणि अनेक विक्रम याच मैदानावरती होत असताना पाहायला मिळालं. सुसज्जित आणि प्रशस्त असं क्रीडांगण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चौबाजूला सीमारेषा, वर्तुळाकार क्रीडांगण, परंतु अगदी शहराच्या मध्यभागी असल्या कारणास्तव इथे अनेक
बाबींचे प्रोटोकॉल्स आपल्याला पाळावे लागतात. कमी गतीने टाकला, चेंडू बळवला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजी करत असताना यश ही गोलंदाजीचा दर्जा आपण पाहतो. युवा गोलंदाज आहे परंतु फिंगर रोल चांगली करतो. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एकंदरीत एक फ्रूट सलाड गोलंदाजी त्याने केली आहे. त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे अगदी आपण हाफ ट्रॅकर पाहिले आहेत. कमी गतीचे चेंडू पाहायला मिळाले. चेंडू बळवतो, काही वेळेला खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतोय. यश वेगवान चेंडू ऑन साईडला पुल केलाय, अनसक्सेसफुल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद. फलंदाज बाद. प्रेक्षक वर्ग पहा, प्रत्येकाने तिथे उभ्या असलेल्या प्रेक्षक वर्गाने सर्वांनीच हात उंच केलेत. सांगितलं फलंदाज होतोय बाद. अर्थात धक्का क्रमांक 3 बाद होत असताना फलंदाज DRS कॉल केला अंपायरने. या आपण चेक करूयात की हा झेल झालाय की नाही. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. प्रत्येक अँगलने इथे पाहिलं जाईल. शहानिशा होईल परंतु फिल्डिंग करणारा संघ टेंबिवली पृथ्वी 11 टेंबिवली टीमचं आपण लक्ष वेधूयात की आपण आपापल्या जागेवरती जाऊन चला आपापल्या जागेवरती जाऊन उपस्थित व्हा. फलंदाज बाद. अर्थात तिसऱ्या कॅमेरा अँगलने देखील पाहिलं गेलं आणि अर्थात फलंदाज बाद होत असताना एक नेत्रदीपक आणि अमानवीय झेल इथे पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनवरती आपल्या बॉडीचं संतुलन इथे बनवत असताना मनीष पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहिलं. अविश्वसनीय झेल त्याने टिपला. फलंदाज बाद होतो. आणखीन एक धक्का. सिद्धार्थ केणी बाद होत असताना आपण पाहिलं. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय जिथे तिसरा धक्का दिलाय. या सामन्यामध्ये देखील शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल की काय असं वाटू लागलंय आणि त्याची उत्खंड आता इथे शिगेला पोहोचली आहे या मॅचमध्ये देखील. कारण 30 धावा इथे लढवल्या जात आहेत. कमी गतीने टाकला, उजवेसीच्या बाहेर. कॉड बिहाइंड साठीची अपील होतीये जरूर परंतु हा बॉल जो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना DRS कॉल करण्यात आलाय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरसाठी व्हाईट बॉलसाठी. व्हाईट बॉल नाही आहे. चला मॅच चालू करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. टेंबिवली टीम आपल्यामुळे अर्थात आपण आज लेट चाललोय विशेष करून आपल्या माहितीसाठी आणि विशेष करून आपण प्रत्येक संघाला एक DRS देतोय. हा बॉल वाईट नाही आहे अर्थात. आणि टेंबिवली टीम आपल्याही माहितीसाठी आपण या स्पर्धेमध्ये आजचा दिवस जो काही उशिराने चालतोय ना त्याचं एकमात्र कारण आहे की आपण उशिराने पोहोचला आहात. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 11. 11 ऑन दी बोर्ड आहेत. विजयासाठी चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 12 बॉल आणि 19 ची गरज. 24 चेंडू मध्ये जिथे 30चा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 11 धावा आल्यात.
रन्स आलेला नाही आहेत. संघाच्या अडचणी इथेही वाढत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ पाहणं किती रंजकता भरा आहे. कमालीचे सामने आज आपल्याला पाहायला मिळालेत. जास्त हाय व्होल्टेज ड्रामा किंवा हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळालेल्या नाही आहेत. परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट रसिकांना ज्या गोष्टी हव्यात ना, ज्यांना धावा हव्यात, त्यांच्यासाठी खेळपट्टी ही खलनायिका बनते. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना चुरशीचे सामने हव्यात ना, त्यांच्यासाठी नायिका बनते खेळपट्टी. किंवा इथे तेच काहीतरी घडतंय. लोअर फुलतो जोता कबसला केले. एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल इथे प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. एक होती तिथे दुहेरीमध्ये परावर्तित करण्यात आलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल आणि 17ची गरज. 11 चेंडू आणि 17 धावा. या सामन्यामध्ये त्या दर्जाचं प्रदर्शन करावं लागेल दिवेश पाटील आणि त्याच्यासाठीला प्रणित मेहरला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये असताना चांगलं प्रदर्शन अपेक्षित. कमी गतीने आडव्या बॅटने ऑन साईडला केलेत. ऑन दी टोज डीपमध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. बॅटच्या खालच्या भागाला लागला होता हा बॉल. केवळ एक सिंगल येत असताना अलॉंग विथ कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅबल झाला होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने बाउंड्री लाईन करतोय. बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करतोय क्षेत्ररक्षक. फेकी करण्यात आली. तद्वर मात्र घेतण्यात आलेली एकेरी धाव. एका धावेने संघ पुढे चाललाय. जिथे धावफलकावरती 14 पाहायला मिळाल्यात. अपेक्षा होती प्रत्येकाला की मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील. अपेक्षा होती मोठे संघ खेळत आहेत, मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. कारण हल्लीचं क्रिकेट जे आहे ना, की प्रत्येक प्रेक्षक वर्गालाही षटकार चौकार केवळ पाहायचे असतात. क्रिकेट हे केवळ षटकार चौकार आणि बदत नाही. हल्लीचं क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं या षटकार चौकारांच्या पुलावावरती ताव मारणारे हल्लीचे खेळाडू आहेत ना, की क्रिकेटची भाकरी अलीकडे विसरले होते. परंतु या स्पर्धेमध्ये सिंगल आणि डबल जास्तीचे पाहायला मिळाले. उजवे एसीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन राहतोय. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 15 ऑन दी बोर्ड. 10 बॉल आणि 15ची गरज. 10 चेंडू आणि 15ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. चला, एकच DRS कॉल होता आणि तो इथे संपलाय. अर्थात पंच DRS कॉल वाईटसाठी नाही आहे, याकडे लक्ष वेधूयात. आणि मागील जो DRS कॉल होता तो केवळ आयोजकांनी चेक केला होता. तो कॉल कोणत्या ग्राह्य धरला गेला नव्हता. अंपायर, हा कॉल कोणाचा आहे? पुढच्या मॅच मधील जे निर्बंध असतील त्या गोष्टीची जाणीव आम्ही तुम्हाला करून देऊ. व्हाईट बॉल साठी DRS कॉल करण्यात आलाय. व्हाईट बॉल आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला आणि फिल्डिंग टीमचा DRS इथे गमावला दोन्ही टीमने. आणि यापुढे पंचांना जर का वाटलं तरच ते DRS घेऊ शकतात. यापुढे दोन्ही टीमला DRS कॉल दिला जाणार नाही, रिव्ह्यू दिला जाणार नाही या इनिंगमध्ये. चला, घाई करा. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 15 विजयासाठी 15ची आवश्यकता आहे. 30चा पाठलाग करायचा आहे. 10 चेंडू आणि 15ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्थात मोनिश पाटीलला आपण पाहतोय. डावखुरे आताचा एक जेन्युइन ऑलराऊंडर. खोलामध्ये मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा खबरला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. तिहेरीचा कोणताही प्रयत्न इथे करण्यात आलेला नाही आहे. अर्थात धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. उत्कंठावर्धक मॅच. आणखीन एक सामना
हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या तडका मेजवानी देणारी मॅचेस आपण अनेक स्पर्धांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय.
आणि तथा मिडन ओव्हर देखील पाहायला मिळाली मंदारच्या माध्यमातून. एकाच षटकामध्ये 2 कारनामे करणारा खेळाडू मंदार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. मिडन ओव्हर विथ विकेट हॅट्रिक.